आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता महेशने इथे दत्तूसाठी एक चांगली ब्रँडेड क्वार्टर दिलेली असते आणि तो म्हणत असतो, खरं तर अशा पद्धतीची क्वार्टर आणि त्याचबरोबर हे सगळं आतापर्यंत आम्ही कधीही पाहिलो नाही किंवा कधी बघितलं सुद्धा नाही. हे सगळं पाहून मात्र मला खरंच फार आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा महेश म्हणत असतो, झालाय ना आता आनंद, मग मी काय सांगतोय ते लक्षात येतंय का? त्याच वेळेला तो म्हणत असतो, हां बोला ना, काय काय पाहिजे, काय तुम्हाला? काही नाही पाहिजे, तिथली सगळी काही खबर आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. जोपर्यंत सगळं काही सांगत नाही तोपर्यंत मला मी शांत बसणार नाही किंवा मला चैन पडणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता इथे दत्तू दांगटांच्या घरचं सगळं काही सांगायला सुरुवात करत असतो की इकडे जो मोठा पोरगा आहे तो बिगारी काम करतो, त्यानंतर इथे जो तो केसावाला म्हणजे कुरळ्या केसाचा मोठ्या डोळ्यांचा पोरगा आहे तो गॅरेजवर काम करतो, आणि हा राजा तर तुम्हाला माहिती आहे ना, ट्रॅव्हल कंपनीमध्ये गाडी चालतो, आणि त्यानंतर ते बारकं भुटरून आहे ना ते कॉलेजात जातं हो, असं बरंच काही तो सांगत असतो. आणि तुम्हाला सांगू का, इथे त्यांचे 2 वेळाचे खायचे सुद्धा वांदे आहे तो, पण खातात कसे बसे. पण तुम्हाला सांगू, लवकरच आता ते बेघर होणार आहेत बघा. बेघर का होणार आहेत? अहो मग ते राहतायत ते घर थोडी ना त्यांचं आहे, ते राहतायत ते घर आमचं आहे, आणि आमचा हिस्सा त्या लोकांनी दिला नाही ना, आणि आमचा हिस्सा त्या लोकांनी दिला नाही, मग आम्ही आमचं घर लवकरच काढून घेणार आहोत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर म्हणत असतो, पण साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे लवकरात लवकर त्या लोकांना आम्ही जेलमध्ये सुद्धा पाठवणार आहेत बरं का, म्हणजे त्यात तुमची बहीणसुद्धा आली. ओ काय बोलताय? नाही नाही, म्हणजे बघा ना, आता ती दांगटांची सून आहे म्हटल्यावर इथे आम्हाला त्या पद्धतीने सगळं काही करावं लागणार आहे ना. आणि तुम्हाला माहिती का, इथे ते लोक काही एवढे शहाणे नाही आहेत बरं का, तुम्ही समजता तेवढे. कारण तिचा जो सासरा आहे ना, तुमच्या बहिणीचा सासरा, तो तर जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र महेश म्हणत असतो, ठीक आहे, अशाच इथून पुढे जे काही अपडेट्स आहेत ना, त्या सगळ्या काही अपडेट्स तुम्हाला द्यायच्या आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर निघून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे नमिता आलेली असते, आणि ते म्हणजे की इथे अंडा भुर्जी बनवलेली असते, आणि ती अंडा भुर्जी खाण्यासाठी ती आलेली असते, आणि त्या अंडा भुर्जीचं प्रचंड असं कौतुक करत असते. ती म्हणत असते, खरं तर ही अंडा भुर्जी ना खरंच किती छान झालेली आहे, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या अंडा भुर्जीमुळे ना मला तर फार जास्त आनंदसुद्धा झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता धन्या म्हणत असतो, पण आत्या जर आली तर काय होणार आहे, किती 12च्या भावात जाईल हे तुला कळतंय का? तेव्हा ती म्हणत असते, येऊ दे येऊ दे, मी तिला काही घाबरत नाही, जरी आली तरी, आणि ती आली तरी मला काही फारसा फरक पडत नाही, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि त्यानंतर अंडा भुर्जी खात असते. तेवढ्यातच पाठीमागून सुलू येत असते. आता सुलू येत असताना ह्या दोघांना समजतं की आत्या घरी येते म्हणून, पण आत्या घरी येते ही गोष्ट समजून सुद्धा हिची मात्र कंटिन्यू अशी बडबड सुरूच असते. आणि हिची कंटिन्यू बडबड सुरू असताना इकडे हा धन्या तिला खुणावत असतो की अगं काय करतेस, काय करतेस, बघ जरा कोण येते पाठीमागून तर. पण तिची बडबड कंटिन्यू सुरू असते. ती म्हणत असते की मी कोणालाही घाबरत नाही आहे, येऊ दे आत्या, येऊ दे, नाहीतर कोणी येऊ दे, नंतर तर मी ह्या घरची सून होणारच आहे ना, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि तेव्हा धन्याने मात्र पाठीमागून येणाऱ्या सुलूकडे बोट केलेलं असतं, आणि पाठीमागून येणाऱ्या सुलूकडे बोट केल्यानंतर आता तो म्हणत असतो, पाठीमागून बघ कोण आला आहे तर, असं म्हणता क्षणी आता सुलू म्हणत असते, काय गे, काय चाललंय काय तुझं? तुला मी घरी खायला देत नाही का? ह्या भिकाऱ्यांच्या घरचं खातेस तू? असं म्हटल्याबरोबर धन्या म्हणत असतो, ए आत्या, भिकाऱ्या कोणाला म्हणते का? नीट बोलायचं, आम्ही भिकारी वगैरे नाही आहे बरं का. तेव्हा ती म्हणत असते, मग कोण आहेत सांग ना, उलट तू तुझ्या पोरीला जे काही बोलायचं आहे ते बोल, पण तू आमच्यासोबत हे असलं काही बोलायचं नाही, आता सांगून ठेवतो, असं स्पष्टपणे तो इथे बोललेला असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इथे नमीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की आता ही माझं नेमकं काय करेल आणि काय नाही म्हणून, आणि त्यामुळे लगेचच आता ह्या दोघांच्या सुद्धा पाठीमागे जाऊन ती लपत असते. तेवढ्यातच आता इथे सुलू म्हणत असते, तू घरला चल, घरला चल, घरला आलीस ना तर मग चांगलंच तुला इथे बघते काय होतंय आणि काय नाही ते. इथे येऊन इथे ह्या धोंड्याच्या घरी येऊन खातेस का? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? चल आत्ताच्या आत्ता घरला चल, असं सुद्धा ती बोलत असते. आणि तेवढ्यातच आता इथे नमी म्हणत असते,
नको ना, नको ना मम्मी, नको ना, प्लीज सोड ना, सोड ना मला, सोड ना, असं म्हटल्याबरोबर इथे हा धन्या मस्त अंडा भुर्जी खात खात ह्या दोघींचं सुद्धा भांडण मात्र तो मस्त असं एन्जॉय करत असतो. आणि एन्जॉय करत असताना आता लगेचच इथे आपण पाहतो नमी मात्र खोलीमध्ये गेलेली असते आणि खोलीमध्ये जाऊन आतून तिने कडी लावून घेतलेली असते. तेव्हा सुलू म्हणत असते, नमे आताच्या आता दार उघडा आणि घरला चल म्हणून सांगते तुला. हे बघ, दुश्मनाच्या घरी येऊन मी तुला सोडणार नाही या, लवकरात लवकर घरी चल म्हणते मी. तेव्हा नमी म्हणत असते, मम्मी जाऊ दे ना गं, तसंही मला आता ह्याच घरात राहायचं ना. एक काम कर, त्यापेक्षा तू माझं आणि यशाचं लग्न लावून दे. आम्हा दोघांचं लग्न लावून दिलंस ना तर मग सगळं व्यवस्थित होईल. नमे तुला घरी चल म्हणते बरं का मी. तेव्हा ती म्हणत असते, नको नको, कारण घरी जर मी आले ना तर तू घरी आल्यावर मला मारशील ना. तेव्हा ती म्हणत असते, मारणार नाही, पण तुझी आरती मात्र नक्कीच करेल. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, आरती करायचीच आहे ना, तर यशाची आणि माझी आम्हा दोघांची सुद्धा सोबत आरती कर ना. मग आता तेवढ्यातच इथे आता हे हसायला लागलेला असतो धन्या. मग आता इथे ती धन्याला म्हणत असते, काय रे झिपऱ्या, तुला चांगलं हसायला येत आहे का? काय तुला हसायची काय गरज आहे? तेवढ्यातच आता इथे ही म्हणत असते, अवनी तुम्ही त्याच्यावर का ओरडताय? आणि हे बघा आत्या, शांत बसा ना. गप तू काही बोलू नकोस, कळलं का? ती माझी पोरगी आहे आणि ती येणारच घरी, असं म्हणून ती निघून जाते. आता बाहेर अंगणामध्ये जाऊन तिथेच लपलेली असते. पण इकडे आता धन्या म्हणत असतो, खरं सांगू का, गेली बरं का तुझी आई, हे निघून गेली. खरं खरं सांगतोयस ना, मग खोटं बोलायचं नाही हां, खरं खरं सांग, गेली ना निघून? हो रे, गेली, निघून गेली. तेव्हा लगेच आता इथे नमिता कान लावून दरवाजाला सगळं काही बोलणं ऐकण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. पण तेव्हा मात्र तिच्या कानावर काहीच आवाज येत नाही आणि त्यामुळे ती दरवाजा उघडून बाहेर येत असते, कारण अवनीने सुद्धा सांगितलेलं असतं की त्या इथून निघून गेल्या आहेत म्हणून. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता नमिता लगेचच दरवाजा उघडून बाहेर येते आणि बाहेर आल्याबरोबर इथे आता लगेचच सुलू पुन्हा तिला आतमध्ये येऊन घेऊन जायला लागत असते. पण आता त्या दोघीजणी घरभर पळत असतात आणि घरभर पळत असताना इथे आता ह्याला मात्र फार आनंद होत असतो. मग आता इथे अवनी म्हणत असते, अरे त्या आत्या इथे नम्रताला मारतील ना नमिताला, प्लीज इथे त्यांना थांबवायला हवं ना. तेव्हा तो म्हणत असतो, तू नको काळजी करू गो, त्यांचं नेहमीच चाललेलं असतं. तेवढ्याच आता इथे धोंडू आलेला असतो. आता धोंडू इथे आल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता हा म्हणत असतो, बघ आता खरी मजा येणार आहे, कारण आता तर तुला सांगू का, अण्णासुद्धा आलेले आहेत, मग आता बघ कशी मजा येते तर, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे त्याला समोर सुलू दिसते आणि सुलू दिसल्याबरोबर आता अण्णा म्हणत असतात, अगं ए कावळीन माझ्या घरला काय करते? तेव्हा ती म्हणत असते, हे माझं घर आहे, माझं, समजलं का? आणि तू तिथे राहतोयस, कळलं? 2 लहान भावंडांना त्यांचा हक्क द्यायचा सोडून तू ह्या घरामध्ये एकट्यानेच हे सगळं काही बळकवलंयस. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, तुला या घरामध्ये हक्क पाहिजे का? हक्क पाहिजे तुला ह्या घरामध्ये? थांब, तुला ना हक्कच देतो. पण तुझी माझ्या घरामध्ये येण्याची हिंमत कशी झाली? का असं का वागलीस तू? तेव्हा ती म्हणत असते, तुझं घर काय करतोयस? हे घर माझं आहे, कळलं का? मग तेवढ्यातच आता इथे धोंडू मात्र बाहेरून कडी लावून घेतो आणि म्हणत असतो, घे, तुझं घर आहे ना, बस मग आता घरात. आणि त्यानंतर तुला हक्क हवा आहे ना, घे, तुला जेवढा हक्क हवा आहे ना तेवढा हक्क घे, असं म्हणून तो आता इथे सुलूला आतमध्ये कोंडून ठेवत असतो. आणि तेवढ्यात नमिताला मात्र फारच आनंद झालेला असतो. ती हसत असते आणि हसून लगेचच आता इथे तिच्या मामाला म्हणजे झोंडूला म्हणत असते, वा मामा, हे तर खूपच भारी केलंस. मग आता ते म्हणत असतात, इथे थांब, अजिबात कडी उघडू नको, समजलं का? मग आता नमिता तिथे थांबत असते, तर इथे मात्र धोंडू अण्णा मस्त बेडवर इथे आडवं टाकून गाणं म्हणत असतात. आता इथे सुलू म्हणत असते, मी काय म्हणाले ते सांगते. हे बघा, ताबडतोब दरवाजा उघडा. नमे ए धोंड्या, दरवाजा उघड. जर मी बाहेर आले ना तर एकाला सोडणार नाही हां. आत्ताच्या आत्ता सांगते, दरवाजा उघड म्हणून. काय करताय काय तुम्ही? मला अशा पद्धतीने इथे तुम्ही कोंडून नाही ठेवू शकत. उघडा म्हणते दरवाजा, पटापट दरवाजा उघडा. येते का लक्षात? उघडा म्हणते ना दरवाजा. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो इथे मात्र ही नमिता फारच आनंदात असते आणि फारच आनंदात असून ती मस्त असं इथे एन्जॉय करत असते, हसत असते. पण आता मात्र इकडे सुलूचं लक्ष त्या पूर्ण खोलीकडे जातं, जी खोली आता इथे तिने खूप अशी सुंदर सजवलेली असते. मग आता त्या खोलीकडे लक्ष गेल्यानंतर सुलूला मात्र इथे
पुन्हा धक्का बसलेला असतो. ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे म्हणून. तेवढ्यातच आता बाहेर खूप जास्त हशी मजाक हे सगळं काही सुरू असताना इथे आपण पाहतो की राजा आलेला असतो. आणि राजा आल्यानंतर तो म्हणत असतो, काय काय चाललंय काय सगळं, एवढं हसणं आणि हे सगळं कशासाठी, काय सुरू काय आहे. असं बोलल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, ए नम्मे इथे काय करतेस, जर आत्या आली ना तर मग काय होणार आहे, उगाचच इथे कशाला थांबलीस, चल घरी निघून जा पटकन. तेव्हा ती म्हणत असते, आत्या आली नाही, आत्याच इथे आहे. आत्या इथे आहे म्हणजे? हो, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय, आत्याच इथे आहे ना, आणि त्यामुळेच मी हसायला लागलेलो आहे. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आतमधून आवाज येत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय काय चाललंय काय नेमकं, कुठे आहे कुठे आत्या, आणि त्याचबरोबर हे सगळं का आणि कशासाठी करून घेताय तुम्ही. त्यावर आता लगेचच अवनी म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे, आत्याबाई ज्या आहेत ना त्या आतमध्ये आहेत. असं बोलल्याबरोबर आता मात्र त्यांना धक्काच बसतो की आत्या आतमध्ये आहे म्हणून. मग आता इकडे सगळेजण हसायला लागलेले असतात. तेव्हा राजा म्हणत असतो, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत खोटं बोलताय बरोबर की नाही. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, नाही आम्ही तुझ्याबरोबर अजिबात खोटं बोलत नाही, आम्ही बरोबर खरंच बोलत आहोत. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आता लगेचच राजा तिथे दरवाजापाशी येतो. आणि राजा दरवाजापाशी आल्यानंतर तो म्हणत असतो, आत्या आत्या म्हटल्याबरोबर आता आतून सुलूचा आवाज येतो. आणि सुलू ओरडूनच म्हणत असते, ए ए राजा, ए राजा तू आहेस ना, ताबडतोब ताबडतोब दरवाजा उघड राजा. आणि तेव्हा आता लगेचच ह्यालासुद्धा धक्काच बसतो की इकडे हा चक्क इथे आहे आणि दरवाजा उघडायला सांगत आहे. मग आता इकडे नमीला हसायला येत असतं. आणि नमीला हसायला आल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इथे आता तो म्हणत असतो, अगं त्या तू आतमध्ये काय करतेस. मग आता इकडे तो म्हणत असतो, अहो अण्णा काय केलं तुम्ही, हे उगचच तिला कशाला इथे कोंडून ठेवले, अहो ती किडनॅपिंगची केस बीस टाकेन आपल्यावर, नको असलं काहीही करायला. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे तो जातो आणि दरवाजा उघडत असतो. त्याने दरवाजा उघडल्याबरोबर लगेचच आपण पाहतो की इकडे आता सुलू म्हणत असते, तू मला बंद करतोस, मला खोलीमध्ये बंद करून ठेवतोस, सोडणार नाही तुला, लक्षात ठेव. असं म्हटल्याबरोबर तो पटकन आता ती पटकन इथे येते आणि नमीचा हात पकडूनच तिला तिथून फरफटतच निघून घेऊन जात असते. जेव्हा फरफटत निघून घेऊन जाते त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता लगेचच इथे ही जी काही सुलू आहे ती तिच्यावर ओरडत असते. तर अवनी म्हणत असते, आता बघितलं का काय झालंय म्हणून, आणि काय गरज होती ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करण्याची, कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का. हे बघा, जर आता तिने आतमध्ये नेऊन त्या आत्याने इथे नमिताला मारलं तर, नाही हो मारत वगैरे काही नाही मारत आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इथे जो काही राजा आहे त्या राजाने इथे त्याच्या हातामध्ये असलेल्या बांगड्या, ह्या बांगड्या तिथे टेबलवर ठेवलेल्या असतात. आणि तेवढ्यातच अवनीचं आणि धन्याचं लक्ष त्याकडे जातं. अवनी आणि धन्याचं लक्ष त्याकडे गेल्याबरोबर धन्या लगेचच त्या बांगड्या उचलून घेतो आणि म्हणत असतो, बापरे बाप, ह्या तर बांगड्या आहेत, ह्या बांगड्या कोणासाठी आणलेल्या आहेत, कोणी आणलेल्या आहेत. आणि तेव्हा तो लगेचच ओपन करून पाहतो, काय रे राजादा, तू चक्क बांगड्या आणलेल्या आहेस, ते सुद्धा वहिनीसाठी बांगड्या आणलेल्या आहेस, अरे बाप रे बाप, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र राजा हसायला लागलेला असतो. पण अवनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. पण इथे मात्र अवनी ही राजाकडे पाहतच असते. तिला कळत नसतं की ह्याने माझ्यासाठी बांगड्या आणल्यात, पण बांगड्या आणल्यात तर मी ह्या बांगड्या घ्यायला पाहिजेत का, आमचं लग्न तर खरंच नाही आहे ना, मग तरीसुद्धा हे सगळं काही होतंय, असा सुद्धा आता इथे ती मनामध्ये विचार करत असते. तर आता इथे मात्र धन्या म्हणत असतो, काय 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 खरं खरं सांग, खरं खरं सांग राजादा, तू बांगड्या आणल्यास ना वहिनीसाठी, आणि तू हे सगळं मुद्दामून केलंस की नाही, बरोबर की नाही, खरं खरं सांग. हां, त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो तो म्हणत असतो, नाही नाही तसं काही नाही आहे. मग आता लगेचच तो तिथून निघून जातो. आणि तिथून निघून गेल्यानंतर इथे अवनी मात्र त्या बांगड्या घेते. आणि बांगड्या घेतल्यानंतर आता लगेचच इकडे आता ती आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा बांगड्या हातामध्ये घेते. आणि बांगड्या हातामध्ये घेतल्यानंतर आता इकडे ह्याला टेन्शन आलेलं असतं. आणि त्याचबरोबर टेन्शन आल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो, माफ करा, माफ करा, काय माफ करा,
तू बांगड्या का आणलेल्या आहेस आणि आपलं नातं कसं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना, मग तरीसुद्धा तू बांगड्या आणण्याची हिंमत कशी केलीस? आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा मी मुद्दामून बांगड्या वगैरे नाही आणल्या, मी काय म्हणतोय ते एकदा तुम्ही नीट ऐका ना. काय काय ऐकायचं काय आहे? बांगड्या तर आणल्यास ना. अहो तिथे काय झालं, मी ना चहा प्यायला गेलो होतो आणि तिथे बांगड्या विकणारा एक माणूस मुलगा आला होता आणि त्याला बिस्किट खायचं होतं आणि बिस्किटासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्याला मी म्हटलं की तू बिस्किट खा म्हणून, मी पैसे देतो. तेव्हा लगेच आता तो म्हणायला लागला की तुम्ही जर बांगड्या घेतलात ना तरच मी बिस्किट खाईल म्हणून. मग मला सांगा मी काय करायला हवं होतं? मी तुम्हाला द्यायच्या म्हणून बांगड्या नाही आणल्या. आणि तुम्हाला सांगू, आता घरामध्ये एखादी दुसरी लेडीजसुद्धा नाही आहे ना, आणि जर एखादी घरात दुसरी लेडीज असती तर मग गोष्ट मात्र वेगळी होती, मग मी तिला बांगड्या दिल्या असत्या. पण आता मात्र इथं कोणीच नाही, तर मग ह्या बांगड्या मी तुम्हाला नाही देणार तर मग कोणाला देणार? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता अवनी म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, काय ठीक आहे, नसेल पाहिजे तुम्हाला तर नका घेऊ, आणा इकडे त्या बांगड्या. मग आता अवनी म्हणत असते, ठीक आहे असू दे, एवढ्याही काही त्या वाईट नाही आहेत. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इथे आता अवनीला त्या बांगड्या आवडलेल्या असतात आणि ती त्याला सरळ सरळ म्हणत असते, खरं तर तुझा चॉईस जो आहे ना तो अगदीच योग्य आहे किंवा चांगला आहे. असं म्हटल्याबरोबर राजा म्हणत असतो, म्हणजे म्हणजे ह्या बांगड्या ज्या आहेत त्या तुला आवडल्या ना, तुम्हाला आवडल्या? तेव्हा ती म्हणत असते, हो आवडल्या मला. असं म्हणून आता इकडे अवनीने पुन्हा एकदा राजाच्या मनामध्ये घर केलेलं असतं. आता हे सगळं कसं आहे कशा पद्धतीने हे तर काही कळत नाही, पण तरीसुद्धा हे पाहायला गेलं ना तर मग मात्र इथे अवनी राजाच्या बाबतीत हळूहळू थोडासा चांगला विचार करत असते. दुसरीकडे आपण पाहतो इथे आता ही जी काही नमिता आहे ना ती घरी गेलेली असते आणि तेवढ्यातच आता इथे पायलने तिला फोन केलेला असतो. जेव्हा पायल तिला फोन करते आणि लगेचच रडायला सुरुवात करत असते. आता रडत असताना इथे नमिता म्हणत असते, ए रडायला काय झालंय? गप्प बस, रडू नकोस ना. काय करू जाऊबाई, छोट्या जाऊबाई, मला कळत नाही काय करावं म्हणून. मला खूप जास्त टेन्शन आलंय हो. का? कसलं टेन्शन आलंय? रडायला काय झालंय तुला? रडू नको, शांत बस. मग आता तेवढ्यातच ती म्हणत असते, माझा पाण्यादा हो, माझ्या पाण्यादामुळे एवढं सगळं काही होतंय आणि ह्या पाण्यादामुळे मला इथे एवढं सहन करावं लागतंय आणि माझं हार्ट ब्रेक झालेलं आहे. ए बाई रडू नकोस गं, जरा शांत बस. आणि एवढं रडायला तुला काय झालंय? तोंडाने बोल, तोंडाने. तोंडाने जर बोललीस ना तर मग मला समजेल. मग आता इथे पायल ज्या काही गोष्टी आहेत त्या घडलेल्या सगळ्या गोष्टी इथे सांगायला सुरुवात करत असते आणि त्यानंतर इथे कशा पद्धतीने पाण्याने तिला ओरडलं, त्याचबरोबर गिफ्ट घ्यायला गेली होती आणि तो गिफ्ट तिच्यासाठी नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी एका मुलीसाठी तो गिफ्ट घेत होता, ही सुद्धा गोष्ट आता इथे ती सांगू लागलेली असते. जेव्हा ही गोष्ट सांगते त्यावेळेला मात्र इथे आता ह्या नमिताला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं की खरंच हे सगळं ह्या पद्धतीने आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने होऊ शकतील का, असा सुद्धा आता इथे ती पुन्हा पुन्हा विचार करत असते. दुसरीकडे आता इथे अण्णांचं मात्र मस्त गाणं गायला सुरुवात होत असते. अण्णा मस्त मस्त त्यांच्याच ह्याच्यामध्ये असतात आणि त्यांच्याच ह्याच्यामध्ये असताना आता इकडे अवनी आलेली असते. अवनी आल्याबरोबर इथे आता आपण पाहतो की ती अण्णांचं गाणं ऐकू लागलेले असते. तर दुसरीकडे मात्र इकडे दत्तू आणि त्याचबरोबर सुलू हे दोघेही जण बोलत असतात आणि दोघेही जण बोलत असताना आपण पाहतो की इथे आता दत्तू म्हणत असतो, त्या पोरीचा भाऊ भेटला होता आणि त्याला असं काहीतरी सांगितलंय ना की त्यामुळे तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा लवकरच आपल्याला पाहिजे तसं आणि पाहिजे त्या गोष्टी होणार आहेत, असं इकडे तो बोलत असतो. पण आता सुलू म्हणत असते, आज खूप दिवसांनी मी त्या घरामध्ये गेली होती आणि खूप दिवसांनी त्या घरामध्ये गेल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, ती पोरगी त्या पोरांवर जीव लावायला लागलेली आहे. त्या पोरावर जीव लावून त्यांना आपलंसं करायला लागलेली आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आज मी त्या घरामध्ये गेले होते ना, तेव्हा त्या घरामध्ये त्या लेकरांनी त्या पोरांनी घर सजवलंय आणि घर सजवल्यामुळे आता जर ती पोरगी एकदा तिथे रुळली तर मग मात्र इथे ह्या धोंड्याला बाईचा आशीर्वाद लाभू शकतो आणि ते आपल्याला अजिबातच तसं व्हायला नकोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इथे दत्तू म्हणत असतो, जर असं होत असेल तर हे मात्र आपल्यासाठी खूप जास्त कठीण आहे, असं व्हायला नकोय.
असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे मात्र अवनी म्हणत असते, खरं तर आज ना मी यशोदा तुम्हाला मदत करणार आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. तेव्हा यशा म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, तू मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही, असे इकडे तो बोलत असतो. पण अवनी म्हणत असते, नाही, आज आपण मदत करायचंच आहे. मी तुम्हाला इथे टोमॅटो, कांदा हे सगळं काही धुवून देते आणि त्यानंतर चिरूनसुद्धा देते. मग आता अवनी लगेचच टोमॅटो आणि त्याचबरोबर कांदे हे सगळं काही घेत असते आणि त्याचबरोबर मिरची ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे धुवून यशोदाला देत असते. मग तेवढ्यातच आता राजा येतो आणि राजा म्हणत असतो, आता ते सगळं जर धुवून झालं असलं तर त्याला मस्त पावडर, टिकली आणि लाली हे सगळं काही लावूनसुद्धा देणार आहात का, जर धुवून झालं असलं तर. असं बोलल्याबरोबर अवनी मात्र त्याच्याकडे पाहत असते. तर आता राजा असं बोलल्याबरोबर बाकी इतर सगळेजण हसायला लागलेले असतात आणि हसत असताना मात्र राजा यशोदा अवनीच्या चेहऱ्याकडे पाहतो की हा राजा असं बोललेला आहे म्हणून. तेवढ्यातच पाण्या घरी आलेला असतो. जेव्हा पाण्या आणि त्याचबरोबर अवनी हे दोघेही जण समोरासमोर येतात तेव्हा मात्र अवनी पुन्हा एकदा त्याला पाहून घाबरलेली असते. पण पाण्या मात्र तिच्यासमोर उभा राहतो आणि तिच्यासमोर गिफ्ट ठेवत असतो, धरत असतो आणि म्हणत असतो, सॉरी, आज सकाळी ज्या पद्धतीने मी तुमच्यासोबत वागलोय त्यासाठी खरंच अगदी मनापासून सॉरी, असं म्हणून आता लगेचच इकडे सगळेजण ह्या दोघांकडे पाहत असतात. पण आता मात्र अवनीने मोठ्या मनानेच इथे पाण्यादाला माफ केलेलं असतं, कारण पाण्याने एवढीही काही मोठी चूक केली नव्हती की अवनीसमोर त्याने हात जोडून माफी मागावी. पण आता घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे पाहून सुलूच्या मात्र नाकाला मिरच्या झोंबलेल्या असतात. तर पाहत रहा आई तुझा आशीर्वाद. भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.